नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती ज्ञानयोगाची। आता सगळ्यात आधी ज्ञान म्हणजे काय आणि ते कसं वापरायचं असतं याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया। आपण आपल्या आयुष्यामध्ये जे ज्ञान अर्जित करतो त्याचा वापर आपण व्यवहारामध्ये करतो। म्हणजेच याचा अर्थ असा की जे आपण ज्ञान घेतो आणि जे आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरतो त्याचा जो उपयोग आहे तो तुमच्या स्वतःसाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी दोघांच्यासाठी उपयुक्त होतो। पण ज्ञानयोगामध्ये तसं होत नाही। ज्ञानयोगामध्ये मिळणारं ज्ञान हे फक्त तुमच्यापुरतं मर्यादित असतं। आता हा ज्ञानयोग करायचा कसा, तर त्याची साधी सरळ सोपी पद्धत आहे की ज्या वेळेला तुम्ही एकांतात असता त्यावेळेला ते एकांत स्थान तुम्ही निवडलं पाहिजे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बसलं पाहिजे, शांत चित्ताने डोळे बंद करून आपल्या श्वासांच्या वरती तुमचं नियंत्रण कसं येईल हे बघितलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये जे कुठल्या प्रकारचे विचार येतात त्यांच्याकडे त्रयस्थतेने तुमची बघायची तयारी असली पाहिजे। त्रयस्थतेने म्हणजे काय की एखादी सिच्युएशन ज्या वेळेला तुमच्या समोर येते जी तुमच्या संबंधित असेल किंवा नसेल तर त्या पूर्ण परिस्थितीकडे एक तिराहित म्हणून बघायचं आणि त्याचा फक्त अनुभव करायचा, त्याच्यावरती गुंतून राहायचं नाही। हा सगळ्यात महत्वाचा भाग हा ज्ञानयोगामध्ये येतो। आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे ज्ञानसाधना करता त्यावेळेला तुम्हाला काही कालांतरानंतर ह्या ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या का घडतात याचं ज्ञान, त्याचं संपूर्ण सखोल ज्ञान हे तुम्हाला मिळायला सुरुवात होते। या सगळ्या गोष्टी का होतात, कशा होतात, त्याचं रूट कॉज काय आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुमचा नक्की रोल काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मदत होते। साध्या शब्दात अर्थ सांगायचा झाला तर ज्ञानयोग याचा ज्या वेळेला तुम्ही अवलंब करता त्यावेळेला तुम्ही स्वतः कोण आहात आणि तुम्ही इथं एक्झिस्टन्स मध्ये असण्याचं काय प्रयोजन आहे याचं संपूर्ण उत्तर हे तुम्हाला ज्ञानयोगाच्या माध्यमातून मिळत असतं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।